कचरा म्हटलं की साधारण आपण सगळे नाकं मुरडतो किंवा कचरा म्हटलं की आपण मास्क लावतो तोंडाला आणि नाकाचं असं काहीतरी आपण दाबतो आणि मग पुढे निघून जातो. पण कचरा अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना पैसा दिसतो. कचरा अशी गोष्ट आहे की असं टेंडरिंग होतं आणि कचरा अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये मलाईसुद्धा कमवायला मिळते. पुण्यातल्या पालिकेतली एक गोष्ट तुम्हाला मी आता सांगितली, तुम्ही म्हणाल की बापरे इथे सगळं काय चाललं आहे. नमस्कार, मी ओमकार आणि मुंबई तकच्या आपल्या या पुणे मेट्रो शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पुण्याच्या भोवताली घडणाऱ्या सगळ्या घटनांशी आणि गोष्टींच्या संदर्भात माहिती मी तुमच्यापर्यंत आणत असतो. सगळ्यात आधी या सगळ्या प्रकरणामध्ये रिसेंटली अविनाश बागवे यांनी एक पत्र लिहिलं होतं की पुण्याच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने काही टेंडर्स काढले असतील किंवा या प्रकरणात काही निविदा निघाल्या असतील, तर त्यामध्ये नक्की काय आणि कशा पद्धतीने गोष्टी घडल्यात हे तुमच्यासमोर आणलं तर तुम्ही म्हणाल की बापरे हे सगळं काय सुरू आहे. मूळ मुद्दा काय हे आधी समजू, मग त्यांनी लिहिलं पत्र, त्यानंतर मी काही टेंडर डॉक्युमेंट्स काढले, मग कळलं की आणखी काय घडलं काय नाही, मग वर्क ऑर्डर निघाला आणि मग साधारण हा विषय क्लिअर झाला. आता समजून घ्या, ओला कचरा सुका कचरा हा साधारण वेगवेगळा प्रोसेस करणं अपेक्षित असतं. पण असं न होता दोन्ही कचऱ्यांचं एकत्र करून कोणत्या कंपनीज क्वालिफाय होतात काय नाही अशा पद्धतीने त्या कंपन्या त्यामध्ये सिलेक्ट होतील अशी फेवरेबल कंडिशन तयार केल्याचा आरोप या सगळ्यामध्ये केला आहे. आणि हे पाहिल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरही मिळत जातील. सगळ्यात सुरुवातीला आपण आधी बघू की पुण्यामध्ये नक्की साधारण इश्यू काय आहेत आणि मग आपण या पत्रांकडे जाऊ. साधारण एकूण कचरा जर आपण बघितला तर 1500 ते 1600 टन सुका कचरा साधारण पुण्यात दररोज कलेक्ट केला जातो. त्यानंतर 1000 ते 1100 टन हा ओला कचरा असतो. आता सुक्या कचऱ्याची कपॅसिटी ही आपल्याकडे जवळपास 2400 टनापर्यंत आहे. पण असं असताना सुद्धा 100% कपॅसिटी युटिलायझेशन आपल्याकडे नाही आहे. पण तसं असतानाही ज्या कंपन्या या टेंडरिंगमध्ये आलेल्या आहेत त्यांना पैसे मात्र याचे पुरेपूर दिले जातात. आता मग शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी की समजा बाणेरला सगळ्यात मोठं मध्ये केलेलं होतं की इथे जवळपास 200 टनापर्यंत त्याची कपॅसिटी होती. तो तर जवळपास निम्म्याने चालतो, कारण तो आता आधी ज्या ठिकाणी कचरा डेपो उभा करण्यात आला त्याच्या आजूबाजूला वस्ती उभी राहिली आहे. मग आता स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे की लोकांना, आमच्या मतदारांना त्रास होतो त्याचा, त्यामुळे ते हलवण्याचं काम वगैरे होईल. आत्ता सध्या काय झालंय बघा, पुणे शहरातली जी महानगरपालिकेची उद्यानं वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तिथे हरित कचरा गोळा करायचा असतो. आता या हरित कचऱ्यावरती प्रक्रिया करायची असते, तो कचरा प्रोसेस करायचा. त्या प्रोसेसिंगसाठी एक स्पेसिफिक टिपिंग चार्जेस ठरलेले असतात. म्हणजे तुम्ही कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला जो खर्च येतो त्या खर्चासाठी तुम्हाला चार्जेस दिलेले असतात जे कोणी ज्यांच्याकडे टेंडर असेल त्यांना, आणि ते चार्जेस तुम्हाला पालिका पे करत असते. मग त्यासाठी तुम्हाला लाईट वगैरे पालिका येते, फक्त ट्रान्सपोर्ट युनिटचं तुम्हाला बघायला लागतं, पण ते सगळं टेंडरमध्ये मेन्शन केलेलं असतं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये एका ठेकेदाराला, असे वेगवेगळे ठेकेदार आहेत, एका ठेकेदाराला जवळपास 38 कोटी रुपये जास्त गेल्याचा आरोप अविनाश बागवेंनी केला आहे. आणि इंटरेस्टिंगली मग ह्या सगळ्याची सुरुवात झाली 2022 पासून. मी म्हटलं तर डॉक्युमेंट काढू सगळे काय काय आहेत ते. आता फेब्रुवारी 2022 मध्ये या संबंधित कंत्राटदाराला काम दिलेलं होतं. कंपनीचं नाव आहे युनिटी ग्रीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. ही वर्क ऑर्डर माझ्याकडे आहे 4 फेब्रुवारी 2022 यांची जी होती. त्यामध्ये काय गोष्टी मेन्शन करण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये म्हटलेलं आहे की यामध्ये सायंटिफिक डिस्पोजल, ट्रान्सपोर्टेशन, प्रोसेसिंग आणि वेस्ट कलेक्शन या गोष्टी सगळ्या धरून साधारण 10 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट फायनल झालेलं होतं. पण नंतरच्या काळात लगेच स्थायी समितीची बैठक झाली आणि हे सगळं करून आणखी 10 वर्ष म्हणजे 2042 पर्यंतचं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकण्यात आलं. बरं, पहिले 5 वर्ष किती या सगळ्यामध्ये रेट लागणार, तर 3000 रुपये या सगळ्यामध्ये तो टनामागे प्रोसेसिंगचा रेट लावलेला आहे. एवढा नसतो असं साधारण इथल्या लोकांचं म्हणणं आहे, पण ठीक आहे, 3000 रुपयांनी त्याने रेट लावलेला आहे. आता हा मेट्रिक टनचा रेट आहे की 3000 रुपये एका मेट्रिक टनला लावणार. आणि मग असा जेवढा मेट्रिक टन कचरा होईल तेवढं मी तुम्हाला आता सांगितलं की साधारण किती मेट्रिक टन कचरा असतो पुण्यामध्ये, हे तुम्हाला मी आता आकडेवारी सांगितली. आता मुद्दा असा आहे की या ती जी ग्रीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 2022 मध्ये या सगळ्याचं काम दिलेलं होतं. मूळ निविदा 10 वर्षांची असताना सुद्धा ती डायरेक्ट 20 वर्षांची करण्यात आली. ठीक आहे, इतकंच नाही, हडपसर, कात्रज, कोरेगाव पार्क, पाषाण, कल्याण नगर, पेशवे पार्क, औंध या सगळ्यामुळे त्यांना जागा सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी प्रोसेसिंगसाठी देण्यात आल्या. आता हे दिल्यानंतर दररोज 150 टन कचऱ्यावरती प्रक्रिया केली जात आहे असं कंपनीने दाखवलं. तेवढं होतच नव्हतं असे बागवेंचं म्हणणं आहे. आता काउंट कसं झालं बघा, कचरा आधी गोळा केला जातो, नंतर तो कंप्रेस केला जातो आणि त्यानंतर त्या जो बेल्ट असतो याच्यावरती त्यावरती टाकला जातो
आता मुद्दा असा आहे, त्यानंतर जो प्रोसेस केला जातो त्या प्रोसेसिंगवरती पालिकेने त्यांना पैसे अपेक्षित आहे, पण तसं झालेलं नाही असं या सगळ्यामध्ये बागवेंनी म्हटलंय. बरं, इतकंच नाही, मग आणखी काय त्यांनी म्हटलेलं आहे की प्रक्रिया केली जात आहे असं दाखवलं गेलं, आणि दाखवलं गेलं जो आकडेवारी ती 150 यामध्ये दररोजच्या टनांची आली, आणि 150 टन हा सुक्या कचऱ्याचं म्हणतो, ओल्याबद्दल मी बोलतच नाहीये. सुक्या कचऱ्याचं 150 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते असं दाखवून जवळपास प्रति मेट्रिक टन 3,000 रुपयाने टिपिंग शुल्क आकारलं गेलं, आणि प्रत्यक्षात 8 कोटी रुपयांचं काम केलेलं होतं. असं असतानाही पालिकेकडून 45 कोटी 45 लाखांची बिलं या सगळ्या अदा करण्यात आली, आणि ठेकेदाराने या सगळ्यातून बिलं काढली. बरं, या कंपनीची माहिती काढल्यानंतर कळलं की आळंदी नगर परिषद आहे, तिथे सुद्धा हीच कंपनी काम करत होती. शेवटी आळंदी नगर परिषदेने या कंपनीला वेगवेगळे नोटिसेस पाठवल्या की तुम्ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचे तुम्ही जे कोणत्या या सगळ्यामधल्या गाईडलाईन्स आहेत त्या तुम्ही पाळत नाही आहात. आम्ही तुमच्याकडे वेगवेगळी माहिती मागवतो की तुम्ही काय करताय हे मागवतोय, त्या तुम्ही माहिती प्रोव्हाइड करत नाही आहात. पालिकेने घालून दिलेले नियम असतील, ट्रान्सपोर्टेशन सेफ झालं पाहिजे कचऱ्याचं असे नियम असतील, तर या सगळ्या नियमांना धाब्यावर बसवल्यामुळे मधल्या काळामध्ये तिथून त्यांना काढून टाकण्यात आलं असं बागवेंचं म्हणणं आहे. आणि त्यातले सुद्धा नगर परिषदेचे डॉक्युमेंट आळंदीचे माझ्याकडे आहेत. आता ही झाली वर्क ऑर्डर, त्यांना 3,000 रुपये प्रति मेट्रिक टनने, आणि असं किती करतात बघा आता, म्हणजे जवळपास 500, 1000, 1,500 पर्यंत हा सुका कचरा होत असतो. मग यानुसार वर्क ऑर्डर काय सांगते? वर्क ऑर्डर सांगते की मग पुणे महानगरपालिकेमार्फत वेस्ट हा जो गार्डन वेस्ट प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये उभारणीसाठी हडपसर, कात्रज, पाषाण, कोरेगाव पार्क, कल्याणनगर, पेशवे पार्क, औंध या महानगरपालिकेच्या आवश्यकतेप्रमाणे जसाच्या तसा त्या ठिकाणी गोष्टी प्रोसेस केल्या जातील याची तुम्ही दखल घेण्यात यावी, अशी तुम्ही नीट काम करावं. त्यानंतर हे काम सुरू करण्यासाठी मग कनिष्ठ अभियंताचं नाव आहे ना, कामासाठी 10+10ची म्हणजे 20 वर्ष 2042 पर्यंतची मुदतवाढ या कंपनीला देण्यात आली. ही माझ्याकडे वर्क ऑर्डर. आता या सगळ्यामध्ये टाकला RTI. RTI मध्ये असं विचारण्यात आलेलं होतं की एक्झॅक्टली काय काय झालं, की ही ज्या ग्रीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडला तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं, ते काम नक्की कशा पद्धतीने देण्यात आलं, काय देण्यात आलं. आणि मग त्यामध्ये असं दिसलं की प्रोसेसिंग साईट्स कोणत्या आहेत. आता ह्या प्रोसेसिंग साईट्सचं डॉक्युमेंट आहे माझ्याकडे. मग ते म्हणतात औंधमध्ये आहे, पाषाणमध्ये आहे, पेशवे पार्कमध्ये आहे, शिंदेवाडीमध्ये आहेत, हे सगळे ऍक्टिव्ह आहेत असं ते म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर खाली वडगाव आहे, माळुंगे आहे, लोहगाव आहे, हे पण ऍक्टिव्ह म्हणतात. कल्याणी नगरचं ते असं म्हणतात की नॉट वर्किंग बिकॉज ऑफ अ मेट्रो ब्रिज वर्क इन अ प्रोग्रेस. आता ह्या कल्याणी नगरचं जे मेट्रो आहे ते 2024ला त्याचं म्हणजे लोकार्पण पण झालं, सगळं झालं, पण ते आता 2026 मध्ये पण ते म्हणतात की मेट्रोचं काम तिथे चालू आहे आणि त्यामुळे आम्ही ते प्रोसेस केलेलं नाहीये. आता इंटरेस्टिंगली जर नियम नाही पाळलेत तर मग आतापर्यंत कारवाई ह्याच्या संदर्भात कोणती झालेली आहे का, म्हणजे सदर कंपनीच्या विरोधात पुणे महानगरपालिकेने कोणती प्रशासकीय कार्यक्षेत्रीय कारवाई केली असल्यास त्या कारवाईचा संपूर्ण तपशील व संबंधित कागदपत्रांच्या छायांकित प्रती उपलब्ध करून द्याव्यात असं RTI मध्ये म्हटलंय. त्याच्यासमोर निरंक असं म्हटलेलं आहे की असं आम्ही काहीही या सगळ्या प्रकरणात अजून तरी केलेलं नाही. थोडक्यात पालिकेचं म्हणणं आहे की आम्हाला याच्यामध्ये कोणत्या इररेग्युलेटरीज आढळलेल्या नाहीयेत. आता मुद्दा असा आहे की जो कचरा प्रोसेसच नाही झाला त्या कचऱ्याचे पैसे पालिकेने दिले कसे काय? ठीक आहे, बिलं निघाली, टेंडर 10+10 आणखी पुढच्या वर्षांचं निघालं. पालिकेला असं वाटत असेल की कंपनी काम फार सुंदर करते, एकदम चांगलं करते, नियमांचं पालन करते, त्यामुळे झालेलं असेल, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यात आलेलं असेल, हरकत नाही. आता या सगळ्यामध्ये ज्या वागवेंनी पत्र लिहिलं त्यामुळे त्यांनी 2-3 महत्त्वाचे मुद्दे आणि त्या संदर्भातले फोटोज व्हिडिओ सगळं माझ्याकडे उपलब्ध आहे. बंद असलेल्या प्रकल्पांची बिलं काढून सुद्धा, जे प्रकल्प वर्किंग नाहीत त्यांची बिलं काढून सुद्धा कोट्यवधींची रक्कम पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत. 10 पैकी 8 बंद आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ठेकेदार व मनपामधील करारातील अनेक अटी शर्तींचं उल्लंघन करण्यात आलं असून संबंधित ठेकेदाराविरोधात कोणत्याही कारवाई करण्यात आलेली नाहीये, हे तर उत्तर प्रशासनाने RTI मध्ये दिलंय. सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत असलेला विषय. आता माझ्याकडे जे फोटोज आहेत ते एकदा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आता बघा. हे बघत असताना तुम्हाला साधारण कळेल की इतके मोठे मोठे ढीग लागलेत. मोशीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने झालं की इतका कचरा साठून राहिला, त्याच्यावरती पाणी पडलं आणि तो कचरा वाहून शेवटी आला आणि डायरेक्ट बिल्डिंगवरती गेला. तर मुद्दा असा आहे की तुमची जेवढी क्षमता आहे त्यात तुम्ही किती कचरा साठवताय, किती मोठे ढीग लागलेत, या सगळ्याचं ॲनालिसिस होणं, या सगळ्याची असेसमेंट होणं गरजेचं आहे. अशी कोणत्याही पद्धतीची झालेली नाही असं बागवेंचं म्हणणं आहे. आणि हे व्हिडिओज आणि ह्या फोटोज तुम्हाला दाखवत असतील की किती मोठे मोठे ढीग या सगळ्या त्या ठिकाणी लागलेले आहेत. आणि त्यामुळे यामध्ये सेफ्टी आणि या सगळ्याचा मुद्दा आहे. बरं, आणखी काय, एका वाहनातील कचरा 2-3 वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून तिप्पट बिलिंग करण्यात आल्याचं सुद्धा त्यांच्या निदर्शनास आलंय. करारनाम्यामधल्या जे आणखी होतं की इलेक्ट्रिक वेटिंग मशीन आवश्यक असताना हाताने पावत्या करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे
पेनाने पावत्या बनवल्यात आणि पालिकेला सबमिट केलं, त्याची बिल निघाली. बरं, केवळ कचरा उचलणे आणि तो विविध ठिकाणी साठवून ठेवणे आणि त्याच्यावरती प्रक्रिया न करणे, हे काय दाखवतं की ह्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचा जो नियम आहे त्या नियमांचं सुद्धा उल्लंघन केलेलं आहे. आणि असं असताना सुद्धा महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम एक्स्ट्रा तुम्ही घेतलेली आहे आणि जवळपास 38 कोटी रुपये आता या कंपनीने एक्स्ट्राचे उकळले असं हे बागवे म्हणतात. आता मुद्दा असा आहे, ही फक्त एक कंपनी नाही, याच्या व्यतिरिक्त अशी एक कंपनी आहे ज्याच्या संदर्भात मी आणखी डॉक्युमेंट्स काढल्यानंतर आता परत व्हिडिओ शूट करेल की ज्या कंपनीचा संबंध थेट राजकीय नेत्यांशी आहे, जे सत्ताधारी आहेत त्यांच्याशी आहेत. आणि इतकंच नाही तर टेंडर इतक्या मस्त पद्धतीने सेट करण्यात आलं की ज्याच्यासाठी चे नियम आणि अटी अगदी त्या कंपनी त्याच्यात क्वालिफाय होईल ह्याच्यासाठी पूरक असतील ह्याची खबरदारी पालिकेनेच घेतली. समजून घ्या, जितकं कॉम्पिटिशन जास्त असेल, जितकं जास्त टेंडर भरला माणसं असतील, तितकं टेंडर बिलो भरलं जातं. म्हणजे काय, 100 रुपयाचं टेंडर 90 रुपयाला समजा भरलं जातं. 10 रुपये कोणाचे वाचले? पालिकेचे वाचले. पालिकेचे वाचले म्हणजे तुमच्या आमच्या टॅक्सचे ते 10 रुपये वाचले. त्यातून कॉम्पिटिशन जर आणखी वाढलं तर तुम्हाला कमी पैशात बेटर सर्व्हिसेस करून देणारे सुद्धा मंडळी अवेलेबल होतात की ज्यांना या कॉम्पिटिशनमध्ये सर्व्हाइव्ह करायचं असतं. हे पण या सगळ्यामध्ये झालेलं नाहीये. आता यानंतर मी जी बातमी परत रेकॉर्ड करणार आहे त्याच्यामध्ये असे डॉक्युमेंट्स असतील, मी तुम्हाला सांगतो की ज्याबद्दल राजकीय नेत्यांचे थेट लागेबांधे, त्यांच्या नावावर असलेल्या कंपन्या, आणि फक्त इतकंच नाही तर त्यांनाच ते टेंडर मिळावं, त्यांनीच त्याचं काम करावं याची दक्षता पालिकेतल्या अधिकाऱ्यांनी घेतली काय, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल. ही आत्ता फक्त सुरुवात आहे. या सगळ्याची आपण हळूहळू एक एक सिरीज करणार आहोत. त्यातलं हे पहिलं डॉक्युमेंट. येणाऱ्या काळामध्ये आणखी असे पुण्यातले कोणते विषय असतील तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. बाकी तुम्ही पुणे मेट्रो बघत राहा. कॅमेरापासून गोपाळ सोबत ओंकार, मुंबई तक.